हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता हा व्हिडिओ परत नवीन सुरू होतं इथून बस स्टँडवरनं मी चालली आहे. माझी आई आलेली आहे, आईला भेटते. मग पुढं काय ते राहा व्हिडिओमध्ये. चल इकडं बघा, आई भेटली मला. आई येऊन थांबली. आता आई आणि मी चाललो आहे विराजकडं. विराजला फोन लावती आहे. अरे यार, टाइम लागेल, घरी चाललो आणि मग येतो मग. हां, 1-1.5 तास लागेल अजून. फोन करते तिथं आलो. विराज बाहेर येऊन थांबलाय त्याच्या हॉस्टेलच्या, आणि आम्हाला जायला अजून टाईम आहे, खूप लांब आहे. तिला म्हणलं अगं मला ना फ्रेश व्हायचं आहे, पहिले घरी चल आणि मग जाऊ म्हणलं. मला कसं तरी होते. साईराला आहे बघा. नमस्ते बोल. नमस्ते. कुठे गेलं तर लग्नाला गेलं तर कुणाच्या, ते ठेव ना खाली. त्याला माहिती पडलं आई आली भेटायला, आलं मला बघा लगेच. लगेच चालला. हा? हळदीला गेलं तर लग्न व्हायचं आहे, चालू आहे. कोणाचं लग्न आहे? मित्रच आहे. हां का, मग आता कधी येशील? जायचंय मला आता, बघून. मग मी जाते निघून, मी विराजला भेटते आता. हो. हां, तिथं हॉस्टेलला विराजच्या जाते मी. चला आता आपण जाऊ विराजला भेटायला सगळेजण. राहा व्हिडिओमध्ये, ठीक आहे? चला चल जाऊ का मग साई. हां. आता काय हा कधी भेटतो काय माहिती मला. चाललं लग्नाला, ठीक आहे. आणि लाडू घरी एकटे ना, मला लगेच जायचं आहे. चल मग. साहिलला भेटले. साहिल गेला. साहिलच्या ना डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला असं खूप काही बोलायचं होतं, पण नाही बोलले. वरती आले, दादांना भेटते ना आता. दादा गेल्यानंतर मी खूप दिवसांनी आले ना. दादा गेल्यावर म्हणजे मी आत्ता आले, 8-9 महिन्यानंतर. इथंच माझे दादा तळतळ करायचे. एकदा माणूस गेला का परत येत नाही येत. अख्खं त्यांचं माझ्या वाटलं. या खिडकीला ना कोणाला हात नव्हते लावून देत. सगळी त्यांची औषधं गोळ्या असायची, तुम्हाला माहिती आहे. तर माझ्याकडे झोपायची. हाच पलक, हा सगळं वापर आहे ना माझ्या वडिलांचं होतं. सगळं माझ्या वडील वापरायचे. त्यांचं तिकडं बाहेर बाथरूम सगळं वडील वापरायचे. सगळं दादा चल. आईने चहा केला. आई पण चहा पिते, चहा पिले. आणि आता मी निघते विराजला भेटायला. तर चला मग, घरात कोणीच नाही आहे, सगळे कामाला निघून गेलेले आहे. फक्त आई एकटीच आहे. पोरं शाळेत गेली, भाऊ पण कामाला गेला आहे. तर चला जाऊया विराजकडं. ये ना गादी खाली टाकायचं आहे. वरती तिच्या बेडवर आहे ना, तो प्रणय हे करतो ना खराब, त्याच्या खाली टाकून दे, म्हणजे ना गादी खराब नाही व्हायची. होतं माझ्याकडे 2 होते, मग घेऊन आली एक. हां, आता आम्ही निघालो आहे विराजकडे हॉस्टेलला.
एवढा वेळ का लागतोय? आहे का रे? नाही आहे? कसा पडला? अरे बापरे, असा पडला बघा. ही लोखंड तर गंजलेलंच लोखंड आहे, काय गंजलेलं लोखंड आहे. बरं झालं इंजेक्शन घेतलं. बघा माझ्या विराटची रूम. इथं हे वरचा पसारा कोणाचा आहे एवढा? तो एक मुलं काम करतो ना कंपनीचं, हां हां. त्याच्या प्रोडक्ट्स आहे ते. तुझं पाहू सर काय चप्पल काढ बाय. नाही काही आहे काही नाही. इकडे आंघोळीचं आहे का? हो. गरम पाणी येतं. हां हां, गरम पाणी बाहेर न घ्या. पण कुठं नळ आहे? गरम पाणीच आहे. हां हां, तिथून पाणी घ्यायचं का? खाली 2 नळ आहे हां हां हां. आणि एक पाण्याचं आहे. आणि ते बघितलं का विराटचं हॉस्टेल? हा बाय विराट, डोळा बघ, दाखव जवळून. झालंय बरं, काही नाही आता. थोडंसं आहे ना. कसे आहात सगळे? बरे ना? आता मम्मी आली आहे, भेटतो. ऐक ना, ह्या रेलिंगला पण लई लटकू नको, तर खाली खाली जायला बसते. तुमचं वजन जास्त आहे ना, याला लटकू नको करू. कधी पण तुटून बसायला पडायला बसतं. चला भेटलो विराटला, रूम बघितली. आता 3 वाजले ना, लाडूला सोडून आले ना मी. माहिती आहे. मग चल तुला भेटून या म्हणलं. अरे डोळ्याला चुळू नको, चोळ्यांची जास्त होईल, डोळ्याला हात नको लावू. चोळलं असं हे केलं का जास्त होईल, ते आपले हात घाण असं. 4-5 पाणी घ्यायचं. कशाला? बघा तिकडं झाडांना कशी पावडर मारतात. मेथीची भाजी आहे का? हां, ते कोबी. आई म्हणती बघा कशी पावडर मारत्या, म्हणून भाज्या 4 पाण्याने धुवून घ्यायच्या भाज्या. बघा हे बघा, हे सगळं रूमच आहे इकडं. सगळं रूम आहे. बघा, आखा मोका वातावरण. आणि हे पत्राचं शेड आहे ना, हे इथं जेवायला त्याचं हे मेस आहे जेवणाची विराटची. असं. चला मग, इथं विराज झोपतो, इकडे मित्र असतात त्याचे. मोबाईल कोणते? काकांना दाखवायला द्यायला व्हिडिओ. हां, नाही त्याला माहिती आहे यूट्यूबचं. ते बेडशीट घेऊन देते. मग कसं घेणार आता? बेडशीट मी घेईन राजपालमध्ये. तू घेशील का? हां चालेल, तुला सोडून तिकडे. तुझा मोबाईल घे ना चार्जिंग करून, मग तू पैसे कसे देणार तिथं? ते होईल का लगेच? वेळ लागणार नाही. नाही होत. जाऊन चल तिच्या. खरं झालंय. मग त्याला हां चल ये रे तू पण. हाय कर. विराटचा रूम पार्टनर आहे. चल इकडे पनीर घेतले. भेंडी मसाला विराटला आवडतो आणि आईला आवडती पनीर. जेव ना, पटापटा जेव. चल, उशीर होते, मला जायचे. 3-3:30 वाजले. पटापटा जेवा आता. तर आता वाजले दुपारचे 4. आता आम्ही आलो आहे बस स्टँडला. मी निघत आहे आता. चल. या गर्दीत एका ताईने मला ओळखलं, माझी सबस्क्रायबर होती आणि मला भेटली. माझे सबस्क्रायबर आहेत, भेटले मला इथे बस स्टँडवर. त्या म्हणता छान वाटलं ताईंना भेटून. मला विश्वास बसत नाही म्हणजे इथे भेट होईल असं. खूप छान वाटलं मला. तुम्ही कसं ओळखलं मला एकदमच? असंच बघितलं आणि म्हटलं त्याच आहे का काय असं. पण मग नंतर म्हटलं बोलू आपण, मग कळेल आपल्याला. खूप छान वाटलं. अरे बापरे, गर्दी बघा आमची बसला. तुला गाडी गेली आहे थोडी उभं राहून. नाही बाई, उभं राहून मला जमणार नाही. तुला जागा येडी का? माझं कंबर आहे का उभं राहून जायचं लायकीचं? जाती का माझं? का येते माया बरोबर? 1000 रुपये. विराज तिला म्हणलं जाय का, येते माया बरोबर आता? ते मी एकटी येणार. तू 8 वाजता पोहोचू. 4 वाजता जा विराज, बेडशीट घ्या आता, लगेच घे. आणि केक कटिंग आताच घेऊन आणि मला फोटो पाठव. कटिंग सगळी कर. बाय. चल जाऊ का? नाही झोपणार. किती टेन्शन घेते मी. कसं काय झोपल मोबाईल फेकून कुठं? बरं नीट जा. ते डोळ्यात औषध टाक. कसं
नाही नाही ते गोळ्या खाऊन डोळ्यात औषध टाक. जा रे. चला आता मी निघाले आहे खूप मोठ्या प्रवासाचे 8 वाजता पोहोचणार आता. आता मी नारायणगावला पोहोचले आहे आणि माझ्या पूर्ण पायाला सूज आलेली आहे. नसा एकदम असे हे झालेलं आहे, कडक झालं आहे. खूप त्रास होतो आहे मला. बघा म्हणजे पाय कसे झाले आहे, पूर्ण सूज आली पायांना. हा खूप मोठा प्रवास होता, पण मी हा व्हिडिओ पळवते आहे फास्ट. थोडा प्रवास तुम्हाला काय दाखवत नाही मी. आणि आता मी पोहोचली नाशिक फाट्याला. आहे का व्हिडिओमध्ये आहे ना. तर रात्रीचे 9 वाजलेत आणि मी इथे नाशिक फाट्याला आता उतरले आहे आणि कॅब बुक करून घरी चालले आहे. तर चला मग घरी गेले का आता लाडू दिवसभर सोडले. बघू लाडू काय बोलती काय नाही. चला आता रात्रीचे 10 वाजले. मी 10 वाजता पोहोचले घरी. चला आता लाडूचे रिॲक्शन बघूया. मला घेऊन नाही गेली मम्मी आणि तिला पहिल्यांदा मी तिला सोडून गेलते. अरे बच्चा ग. अरे इसको फीवर हो गया है लग रहा है बाबू. नहीं फीवर नहीं. मम्मी क्या लगाई मेरी ये टुकड़े. बताओ पापा क्या बोले. क्या लाडू ना काय दिवस भर झालं ना. लाडू सब बताएगी. अच्छा बोलिए क्या क्या हुआ दिन भर बेटा. पापा ने ना मुझे चीज बॉल खिलाया. चीज बॉल खिलाया पापा ने. ओ और ना खिलाया पापा ने आपको. और ना कुछ भी नहीं नहीं अपने पापा ने खाना नहीं खिलाया आपको. खिलाया ना. खिलाया. हाँ, और मैंने ना अपना पसंदीदा तो मंजली भी खिला. हाँ हाँ और पता है आपको बहुत डरावनी कहानी सुनाऊंगी. डरावनी कहानी. आप शौक हो जाओगे और पापा को बहुत मारने लगोगी. शौक हो जाऊंगी. हाँ बहुत मारने लगोगी. क्या है बताओ तो डरावनी कहानी. पापा ने ना हाँ पहले पापा ने किया था टीवी पे ऑन करके पानी फेंक दिया. टीवी में पानी फेंक दिया पापा ने. सच में मैं शॉक हो गई. क्या कर दिया आपने. टीवी में पानी फेंक दिया पापा ने. हाँ, और ना रिमोट पे भी पानी फेंक दिया. अय्या रिमोट में भी पानी फेंक दिया पापा ने. और चलाने वाले रिमोट. अरे यार और क्या किया पापा ने. तब ना फुल फट पे पानी गिराया. पूरा फर्श पे पानी गिराया. हाँ वो कितना घर मेरा गंदा करके रखा पापा ने. हाँ तब ना मैं आई और हाँ। पीछे तब ना फर्श पर धड़ाम से गिरी. धड़ाम से गिर गया. हाँ तब इधर जाएगा माथा पे. माथे पे लग गया. इधर. वाह कितना जुल्म किया आप पर. पापा बिल्कुल अच्छे नहीं हैं. और पापा ने ना तकिया पे बेड पे सोफे पर सब पे गिराया पानी. बाप रे. और आपको खाना पीना खिलाया क्या. आपको अच्छे से संभाला के पापा ने. हाँ 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 संभाला ना पापा ने आपको. तब ना बोले अपना पूरा टी शर्ट गीला कर लिया. अच्छा तब ना चड्डी भी. अच्छा खाना खिलाया ना आपको. हाँ खिला दिया ना. और पूरा ना तो बेल भी. आपने मम्मी को याद किया. और पूरा ना अपना सुनिए ना आपने मम्मी को मिस किया. मम्मी को मिस किया. किया मिस मम्मी को. नहीं बस मैंने मिस किया. मिस किया ना आपने. पापा ने किया मुझे मिस. नहीं नहीं ठीक है आपने किया ना. मेरी बेटी ने मुझे मिस किया ना. मुझे बहुत अच्छा लगा. अगर भाई बहुत अच्छा लगा. कान में कुछ सुना नहीं. गुड़गुड़ी हो रही है ना. हाँ अब हंस हो गया. अब इसमें हंसूंगी ना कान में पापा तो मम्मी की तो कोई जरूरत थी नहीं. कहाँ मिस किया आपने. और पापा ने बोला मम्मी की जरूरत नहीं थी. नहीं है जरूरत मम्मी की. सीधे मैंने ना पापा को एक थप्पड़ मारा घर पे. ओ थप्पड़ मारा पापा को. हाँ पापा ने एक थप्पड़ मारा. क्यों क्या बोले पापा आपको. क्या बोले पापा. क्योंकि मैं आपसे बात नहीं करूँगा. पापा क्या बोले आपको. क्योंकि मैं आपसे बात नहीं करूँगा. नहीं नहीं मम्मी की जरूरत नहीं है ऐसे बोले. हाँ मम्मी की जरूरत कहाँ थी. लाडू तो खुश थी. कहाँ जरूरत थी. मम्मी की जरूरत नहीं है आपको. हाँ माँ की जरूरत नहीं है आपको. है ना मुझे. है ना. लाडू बोली हाँ ना जरूरत है. बोले कहाँ जरूरत है. नहीं लेकिन फिर भी है. क्या क्या बोले. एक मुलगी आहे ना सगळ्यांना म्हणजे मुलगी पाहिजे. खरं सांगते हे मुलीचं प्रेम ना लय छान वाटतं. लय छान वाटतं. मम्मी
मम्मी आप कुछ बोलो ना तो तर आता मी आली आहे घरी. लाडाच्या गप्पा ऐकल्या आहे. याच्या आधी तिने मला खूप काय काय खोटं खोटं सांगितलं. नंतर कॅमेरा ऑन केला मी. पापा बुरे आहेत तुम तर चला मी फ्रेश होते आणि आराम करते. तुम्हाला माझं किचन बघायचं का? माझ्या नवऱ्याने काय भारी किचन आवरून ठेवलं आहे. चला तुम्हाला दाखवते. आप किचन दिखाते सबको. किचन बघा माझा, बघा इकडं बघा. अरे 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 बापरे, याच्यात काय पनीरची भाजी म्हणतो ना ऑर्डर करा त्यांना. हे बघा इथं काय बाई, भात पण नाही खाऊ घातला पोरीला. बाई सकाळी माझी कामवाली मावशी भांडे घासून गेलेली, ते भांडे तशीच पडले बघा, ते सुद्धा नाही लावले. इकडं बघा. तुमचा नवरा आहे का असा? असं घाण करणार तुमचा नवरा आहे का? इकडं बघा. क्या करके रेखा जे आपने. चला मग आता व्हिडिओ स्टॉप करते. ठीक आहे, बाय.